वाट्या मी दूध टाकून घेते आणि छान मिक्स करून घेते। आजपर्यंत शिरा खाल्ला असन, रत्नाळाचा शिरा, बटाट्याचा शिरा, राजगिऱ्याचा शिरा, परंतु असा भगरीचा शिरा तुम्ही करून बघा, खाऊन बघा, खूप छान लागते। लवकरच आपण असा शिरा बनवायला सुरुवात करू। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा। नमस्कार, त्रिगुणास किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत भगरचा शिरा। त्यासाठी खूप कमी साहित्य पाहिजे आणि झटपट होते। 1 वाटी भगर घेतले आणि 1 केळ घेतलं मी। भगर हे थोडीशी जाड असते म्हणून मिक्सरला ब्रेकनं 2 वेळ फिरून घेते, म्हणजे ते रव्यासारखी होईल। मिक्सरला मी ब्रेकनं फिरून घेते। इथे मी बघू शकता रव्यासारखी झाली ही। आता ही भगर 2 पाण्याने धुवून घेते स्वच्छ। धुवून घेतली की याच्यातलं जो धूळ असते, बारीक कचरा असते, ते निघून जाईल। तसंच मी निवडून घेतलेले आहे, कारण की याच्यात छोटे छोटे खडे सुद्धा असू शकतात। हे धुवून घेतलेली भगर मी अशा चाळणीमध्ये काढून घेते। 5 मिनिटं हे असेच राहू देते, कारण याच्यात मधलं सगळं पाणी काढून घेते। कढई गरम झालेली आहे, याच्यात टाकते साजूक तूप। आता टाकते भगर। भगर छान भाजून घ्यायचं। तुम्ही उपासासाठी रताळ्याचा शिरा किंवा बटाट्याचा शिरा, राजगिरीचा शिरा खाल्ला असाल, पण भगरीचा शिरा नक्कीच खाल्ला नसाल। तर हे बघा, भगरीचा शिरा खूप टेस्टी होते, छान होते। आणि नवरात्राचे 9 दिवस उपास असतात, तर मग तेच ते काय करावं, तर हे चेंज म्हणून तुम्ही शिरा करू शकता। ही भगर होते तोपर्यंत केळ मॅश करून घेऊ। भगर होईपर्यंत केळ मॅश करून घेऊ। केळ अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं। जेव्हा आपल्याला वापरायचं आहे केळ तेव्हाच मॅश करायचं, नाहीतर केळ काळा पडू शकते। हे बघा, असं एकजीव करून घेतलं। भगर मोकळी झालेली आहे। आता दिवाळी पण जवळ आलेली आहे। दिवाळी फराळ सिरीज मी चालू केलेली आहे आणि ती पण व्हिडिओ मी टाकत आहे, ते तुम्ही पाहू शकता। खूप छान झालेले आहे। ही बघा, भगर रव्यासारखी छान मोकळी झालेली आहे। अधिक आपण ह्याला थोडासा गोल्डन कलर येऊ देऊ, खमंग भाजून घेऊ। भगरचा कलर हलकासा चेंज झालेला आहे। आता या स्टेजला आपण टाकू याच्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स, पिस्ता, बदाम, काजू आणि बेदाणे। हे या भगर सोबतच भाजल्या जातील आणि याच्यातला कच्चापणा निघून जाईल। बदाम, काजू, पिस्ते आणि बेदाणे। ही भगर तुम्ही बघू शकता अगदी तांबूस रंगावर भाजून झालेली आहे। रवा आपण भाजतो तसा। आता या स्टेजला याच्यामध्ये मॅश केलेले केळ टाकते। हे भगरमध्ये मॅश करून घेते केळ। हे केळ पण तुम्ही बघू शकता छान मॅश झालेले आहे। आता या स्टेजवर दूध टाकते याच्यामध्ये। दूध गरम करून घेतलं। 1 वाटीला 3 वाट्या दूध लागेल आपल्याला। 3 वाट्या मी दूध टाकून घेते आणि छान मिक्स करून घेते। हे शिजेपर्यंत, भगर शिजेपर्यंत याच्यामध्ये असंच चमचा फिरवत राहायचं आणि एकदम स्लो गॅस करायचा। 2 मिनिटं झाकून ठेवायचं। बघू शकता तुम्ही, हे बघा भगर छान शिजलेली आहे, कुठेही कच्ची वगैरे राहिलेली नाही आहे। आता याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकते। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला कसं गोड आवडते
त्याच्यानुसार आता सगळं हे मिक्स करून घेते. आता हे याच्यात साखरेचं पाणी होऊन राहिलं आणि कलर पण खूप मस्त दिसत आहे. कलर याचा चेंज झालेला आहे. आपण सत्यनारायणाला कसा शिरा करतो बिलकुल तशीच टेस्ट या शिरेची येते. बघा किती छान दिसत आहे. माझे पदार्थ करण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आता याच्यामध्ये 1 चमचा तूप घालते आणि विलायची पावडर घालते. सगळं मिक्स करून घेते. रव्याचा कसा शिरा असतो सत्यनारायणाच्या प्रसादाचा बिलकुल तसाच झालेला आहे. कलर पण तसाच आलेला आहे. आता गॅस बंद करते आणि आपला शिरा हा तयार आहे. नवरात्रीच्या उपासासाठी हा भगरचा शिरा तयार आहे.